मित्रांनो, अनेक लातूरच्या मित्रांचे मला कमेंट आलेत की लातूरच्या प्रश्नांवर सर आपण व्हिडिओ बनवा, बोला. अनेक माहिती घेतल्यानंतर भयानक वास्तव समोर आलंय. मित्रांनो, कल्पना करा, एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन रात्री 12 वाजता लातूर रोड स्टेशनवर उभी आहे. हातात तिकीट आहे पण डब्यात पाय ठेवायला जागा नाही. बाहेर थंडी वाढत चाललेली आहे आणि आत गाडी सुटण्याची वाट पाहत उभी आहे. फक्त एका आशेवर की कुठेतरी थोडी जागा मिळेल. हे चित्र काल्पनिक नाहीये मित्रांनो, हे मराठवाड्यातल्या हजारो प्रवाशांचं रोजचं वास्तव आहे. आणि याच वास्तवाची गोष्ट आणि लातूरची गोष्ट आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मागच्या 30 व्हिडिओमधून आपण अनेकदा मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर आवाज उठवलाय. आज आपण बोलणार आहोत लातूरच्या त्या रेल्वेबद्दल. मराठवाड्याच्या रेल्वे अन्यायाबद्दल आणि विशेषतः लातूर जिल्ह्याशी जोडलेल्या दोन अशा प्रश्नांबद्दल आज आपण बोलूयात. वर्षानुवर्ष इथल्या सामान्य माणसाच्या मानेवर ओझं बनून राहिलेले आहेत हे प्रश्न. कलबुर्गी ते लातूर हा रेल्वे मार्ग जो अजूनही कागदावर अडकलेला आहे, आणि दुसरा आहे लातूर ते मुंबई एक्सप्रेस जी मराठवाड्यातून 3 दिवस बिदरला पळवली जाते आणि लातूरकरांच्या नशिबी फक्त गर्दी आणि त्रास येतो. या दोन्ही गोष्टी वेगळ्या वाटतात, पण मित्रांनो खोलात गेलं तर लक्षात येतं की या दोन्हींच्या मुळाशी एकच कारण आहे, ते म्हणजे मराठवाड्याकडे रेल्वे प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं सातत्याने होणारं दुर्लक्ष. चला आधी कलबुर्गी ते लातूर या रेल्वे मार्गाची गोष्ट समजून घेऊ. लातूर हे शहर शिक्षण, उद्योग, व्यापार या तिन्ही बाबतीत मराठवाड्याचे एक महत्वाचं केंद्र आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात आणि इथूनच शेतमालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुद्धा होते. कलबुर्गी हे कर्नाटकातलं तितकंच महत्वाचं शहर. या दोन शहरांना आणि खरं तर दोन राज्यांना जोडणारा हा रेल्वे मार्ग दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यातला एक नवा पर्यायी सेतू बनू शकतो. आज दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या सोलापूर, कुरडवाडी, मनमाड या मार्गाने किंवा वाडी, विकाराबाद, हैदराबाद, नागपूर या मार्गाने उत्तर भारताला जोडणाऱ्या जातात. पण मित्रांनो, या दोन्ही मार्गावर आधीच इतकी गर्दी आहे की नवीन वाहतुकीला जागाच उरलेली नाही. हीच गर्दी कमी करण्याची आणि बँगलोर, चेन्नई, कन्याकुमारी पर्यंत यासारख्या शहरांना उत्तर भारताशी थेट जोडण्याची क्षमता या कलबुर्गी लातूर मार्गात आहे. हा मार्ग बबलाद, कडगंजी, आळंद, बंगारगा, कासगी, उमरगा, कवठा, किल्लारी, हौसा, बाबळगाव असा होत लातूरला येऊन मिळतो आणि तिथूनच परळी, वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला असा पुढे विस्तारतो. नांदेड मार्गे नागपूर आणि अकोल्या मार्गे मुंबई, हावडा या देशातल्या सर्वात मोठ्या रेल्वे कॉरिडॉरला हा मार्ग जोडला जाणार आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, हा एक मार्ग पूर्ण झाला ना तर दक्षिण भारत, मराठवाडा आणि पूर्व भारत असा संपूर्ण देश जोडला जाईल. मग प्रश्न असा पडतो, हा इतका महत्वाचा मार्ग रखडलेला आहे काय? याचं उत्तर शोधायला गेलं तर तारखांची एक लांब लचक यादी समोर येते. या मार्गाचा सर्वे 2016ला झाला. फायनल लोकेशन सर्वे मंजूर झाला तो 2024च्या फेब्रुवारीत. डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर झाला 2025च्या जानेवारीत आणि अगदी अलीकडे 2026च्या एप्रिलमध्ये दिल्लीत पीईसीची बैठक झाली, ज्यामध्ये राज्य सरकारने या मार्गाच्या खर्चातला 50% हिस्सा उचलावा अशी मागणी झाली. म्हणजे मित्रांनो 10 वर्ष उलटली पण अजूनही हा मार्ग फक्त फायलींमधून इकडे तिकडे फिरतोय. आणि या प्रतीक्षेची किंमत कोण चुकवताय? तो शेतकरी जो आपल्या माल वेळेत बाजारावर पोहोचू शकत नाही, तो विद्यार्थी जो शिक्षणासाठी लांबचा वळसा घेऊन प्रवास करतोय, तो व्यापारी ज्याचा वेळ आणि पैसा रोज अपूर्ण रेल्वे मार्गामुळे वाया जातोय. मित्रांनो, हा प्रश्न केवळ रेल्वे बोर्डाचा नाहीये. आपलं राज्य सरकार जर या 50% हिस्सा तातडीने मंजूर करत नसेल तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. लातूरचे आमदार, खासदार, धाराशिव जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन हा निधी मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकायला हवा. आणि हे सांगताना एक नाव आठवणं स्वाभाविक आहे, ते म्हणजे लातूरचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. त्यांनी आपल्या काळात कुर्डवाडी ते लातूर हा रेल्वे मार्ग पूर्ण करून घेतला आणि लातूरला मुंबई, पुण्याशी जोडलं. तीच इच्छाशक्ती आजच्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसली पाहिजे. लातूर रेल्वे प्रवासी संघ असेल किंवा तिथले जे काही तरुण मंडळी आहेत, जे रेल्वेवर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनी अनेकांनी मला कमेंट केले आहेत. पण मित्रांनो, सामान्य माणसांच्या प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीची साथ मिळाली नाही तर हा मार्ग आणखीन 10 वर्ष असाच कागदावर राहील. आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे, तितक्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे, लातूर मुंबई एक्सप्रेसकडे. ही गाडी आठवड्यातून 4 दिवस लातूरहून सुटते आणि 3 दिवस बिदरहून. आता ऐकायला थोडंसं साधं वाटतं, पण मित्रांनो या 3 दिवसांचा अर्थ लातूरकरांसाठी काय होतो हे जर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलं असेल तरच कळेल. ही गाडी बिदरहून सुटली की बिदर, उदगीर, लातूर रोड या संपूर्ण पट्ट्यात ती आधीच पूर्ण भरलेली असते. त्यामुळे लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डवाडी इथल्या प्रवाशांना डब्यात पाय ठेवायला जागाच उरत नाही. रिझर्वेशनचा कोटा बिदरसाठी वाढवून दिलेला असतो. याचा परिणाम म्हणजे लातूरच्या प्रवाशांना आधीच रिझर्वेशन मिळणं अवघड होतं. विचार करा मित्रांनो, ज्या गाडीचं रिझर्वेशन महिना दीड महिना आधीच फुल होतं, तीच गाडी जेव्हा बिदर पर्यंत वाढवली जाते तेव्हा त्याचा थेट फटका कुणाला बसतो?
आमच्या मराठवाड्याच्या, लातूरच्या, धाराशिवच्या, बार्शीच्या त्या सामान्य प्रवाशाला जो रात्रभर उभा राहून प्रवास करतोय, कधी जमिनीवर बसून, कधी डब्याच्या दरवाजात उभं राहून. आणि हे सगळं का होतंय तर कारण दक्षिण मध्य रेल्वे या भागाकडे म्हणजेच नांदेड विभाग, परळी, लातूर रोड, बिदर या संपूर्ण पट्ट्याकडे सातत्याने दुर्लक्ष करते. लातूर रोड हे एक मोठं जंक्शन स्टेशन असूनही त्याचा विकास अजूनही अपेक्षित पातळीवर झालेला नाही. याच दुर्लक्षामुळे विकाराबाद, बाल्की, उदगीर, परळी सारख्या भागातल्या लोकांना पुणे, मुंबई सारख्या शहरात जाणं म्हणजे एक मोठी कसरत बनलेली आहे. याचं उत्तर अगदी सोपं आहे. दक्षिण मध्य रेल्वेने बिदर मुंबई किंवा हैदराबाद मुंबई अशी नवीन नियमित अशी गाडी सुरू करायला हवी आणि लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरहून नियमित धावत राहावी. याशिवाय बिदर मुंबई आणि बिदर पुणे अशा 2 स्वतंत्र गाड्यांची ही मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. हा प्रश्न तांत्रिक नाहीये मित्रांनो, हा प्रश्न माणसांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्या आईशी जोडलेला आहे जी रात्री उभी राहून प्रवास करते, त्या विद्यार्थ्याशी जोडलेला आहे जो परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यासाठी झळकतोय. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टींमधून एक स्पष्ट चित्र समोर येतं की कलबुर्गी लातूर मार्ग असो किंवा लातूर मुंबई एक्सप्रेसचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे सातत्याने डावलण्यात येत आहे. आणि याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न आपण सगळ्यांनीच विचारायला हवा. राज्य सरकारने DPRचा 50% हिस्सा तातडीने मंजूर करावा. दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यासाठी नवीन नियमित गाड्या सुरू कराव्यात आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांसाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे. ही आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा नक्कीच वाटतो का? कारण तुम्ही मराठवाड्याचे किंवा लातूरचे असेल तर नक्की यावर आवाज उठवा. हा त्रास तुम्ही अनेक वर्षांपासून सहन करतायत याबद्दल मला माहिती आहे. आपण स्वतः कमेंटमध्ये खूप साऱ्या कमेंट्सवर बोलतायत, लातूरच्या व्हिडिओबद्दल बोलतायत. परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या मराठवाड्याचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, मोठा करण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर रेल्वेच्या प्रश्नांसाठी किंवा रेल्वेच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले जर कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना हा त्रास सहन केला आहे किंवा अनुभव आला आहे त्याबद्दलही तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळू शकता. आणि अशाच महत्त्वपूर्ण रेल्वेच्या अपडेटसाठी, व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका सत्य पे सत्ता. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.